तिथं रक्त लघवी तपासावं लागतं, तिथे समीक्षा करावी लागते. म्हणजे भूतपल्ले साहेब डॉक्टर कडं आणि विद्यापीठात समीक्षा आहे, स्टडी आहे, आणि वारकरी परंपरेत समीक्षेसह श्रद्धा आहे. विठ्ठल आमच्या गुरुवर्य श्री हरिभाऊ महाराज पाटील दाताळकरांनी नाथरायांच्या जातीचे 2 भाष्य प्रबंध लिहिले आणि गुरुजींच्या मालिका प्रसिद्ध केल्या. पण आपण सिद्धांत नाही. इथं मुरलीधर भाऊ दूत येत असायचे. त्या माणसाच्या जर मनात आलं तर बड्या बड्याला ते प्रमेय, प्रक्रिया, सिद्धांत, परिष्कार, अन्वय आणि परिच्छेदा आडवत असायचे. वक्तेवांच्या समोर तर कोणाची हिंमतच झाली. ही सगळी लोक तुमच्या कृपेनं मला ऐकायला मिळाली आहेत. चातुर्मासाच्या कालखंडात, आळंदीच्या कालखंडात. त्यामुळं त्यांचा झालेला जो इफेक्ट, प्रभाव आहे, बालकडू ज्या विचाराचं मिळत असतं त्या विचाराची दिशा वक्त्याची पक्की होत असते. चिन्मय महाराज, तुम्ही चिरंजीव म्हणून मी सांगतो, मला संस्था, फड, गड, नारळी, शताब्दी, सुवर्ण असे कोणते उत्सव माझे राहिले नाही की माझं बेळगाव कर्नाटकापासून MP, केरळा, आंध्रा, गोव्यापर्यंत जाणं झालं. सगळीकडे जाणं झालंय मला. सगळ्यांच्या फळांच्या चाली, रीती, परंपरा, नियमावली, अनावट प्रकरण, उच्चस्वर, हे सगळं होऊन शांतता जीवनात प्राप्त व्हावी अशी स्थिती तुमच्या कृपेनं मला तुमच्या आशीर्वादानं प्राप्त झाली आहे. तर पिंपळाचा अर्थ एवढाच आहे, सुली किंवा सुख. पिंपळाचा एवढाच अर्थ आहे की ब्रह्मा, विष्णू, महेश. पिंपळाचा एवढाच अर्थ आहे की नारायण स्वरूपता. आणि पिंपळाचा एवढाच अर्थ आहे की त्याच्या आंतरसालीचा रस मार लागल्यानंतर शिजून सैंधव मिठात लावला तर दाह आणि वेदना कमी होतात. एवढं काम त्या पिंपळाचं आहे. आणि तो पिंपळ ज्यांच्या दरवाजात विराजमान आहे, ज्यांच्या स्पर्शानं रेडा वेद बोलतो, आणि ज्यांच्या स्पर्शानं इलेक्ट्रॉन नाही, इलेक्ट्रिकल नाही, सौर ऊर्जा नाही, MSCBचा सप्लाय नाही, ऑटोमॅटिक इमर्जन्सी ट्यूब नाही, काहीही नसताना भिंत चालते, ही अघटित घटना आणि पटीची माया आहे. हे काम कैवल्य चक्रवर्ती संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराजांना करता आल्यामुळं आपण एक प्रमाण म्हणून साधकाचा माय बाप दर्शने हरे राम, साधकाचा माय बाप दर्शने हरे राम, साधकाचा माय बाप दर्शने हरे राम, साधकाचा माय बाप